निवडलेला अभंग देहूनिवासी जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा 4 चरणांचा गोड असा सुंदर असा संतांचं महात्म्य सांगणारा, संतांच्या ठाई असणारा लाभ सांगणारा सुंदर असा अभंग आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, संतांच्या ठाई संतांच्या ठिकाणी संतांच्या जवळ उत्तम असा लाभ असणारा आहे. तो लाभ कोणता आहे? तो त्या लाभाचं चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणविता त्यांचे दास तो लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्यांचा दास म्हणून आपल्याला म्हणवून घ्यावं लागेल. म्हणविता त्याचे दास पुढे आस उरेना. आणि एकदा का त्यांचा दास आपण झालो, संतांचे दास आपण झालो की पुढे आस उरेना, पुढे कोणत्याही प्रकारची आस, इच्छा, आकांक्षा काहीही शिल्लक राहत नाही. सगळं संपून जातं. आणि मग संतांनी केलेलं कृपादान तुकोबारायांनी 3ऱ्या चरणात सांगितलं. कृपादान केले संती. ते कोणतं कृपादान केलं, किती कृपादान केलं, कसं कृपादान केलं? अहो कल्पांतीही सरेना. ते कल्पाच्या अंतांपर्यंत सुद्धा सरणार नाही असं जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला संतांच्या ठाई असणारा लाभ जे आपल्याला संत प्राप्त करून देतात त्या लाभाचं वर्णन केलं. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय एक महत्वाचं विशेष या ठिकाणी सांगतात. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुकोबाराय म्हणतात देवा या ठिकाणी संत सेवा हे पद देवाला लावलं एक अर्थ आहे आणि संत सेवा हे पद तुकोबारायांना लावलं की एक दुसरा अर्थ तयार होतो. महाराज तुकोबाराय म्हणतात की संतांची सेवा करणं हेच आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे, उत्तम आहे. आणि देव सुद्धा संतांची सेवा करतो, देव सुद्धा संतांची सेवा उत्तम मानतो, हा दुसरा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल.